नमस्कार मित्रांनो. काल निफ्टी 23,500च्या खाली बंद झाला आहे. आपण सातत्याने 23,800 या लेवलची आपण चर्चा करतो आहोत. या लेवलच्या खाली तो सलग 2 दिवस आलेला आहे आणि 23,500च्या खाली बंद झाल्यानंतर 23,400 हा क्रुशियल सपोर्ट आहे आणि 23,400चा सपोर्ट तोडल्यानंतर 23,200वरती एक रेजिस्टन्स आहे आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्स या ठिकाणी शॉर्ट टर्म खरेदी करण्यासाठी नक्कीच परततील. काल सेन्सेक्स 78,000च्या खाली बंद झालेला आहे. तर मित्रांनो, काल FIIने 2,240 कोटीची खरेदी केली, तर DIIने 696 कोटीची विक्री केली. विप्रोने $650 मिलियन जी डील आहे ती मिळवलेली आहे. UKचा फिनिक्स ग्रुपकडून ती मिळवलेली आहे. LG इंडियाचा जो IPO आहे तो पुढच्या महिन्यामध्ये येणारा मोठा IPO आहे, परंतु मार्केटची कंडिशन पाहता त्यांनी देखील त्यांचं व्हॅल्युएशन $15 बिलियन वरून $10.5 बिलियन इतकं केलेलं आहे. इन्फोसिसला 2016-17 आणि 19-20च्या ॲसेसमेंट इयर्ससाठीचा टॅक्स रिफंड 2,249 कोटीचा मिळालेला आहे. काल ब्रेंट क्रूड वर गेलेला आहे, तर ते 1.3%नी वर गेलेलं आहे. 73.35ला ते बंद झालेलं आहे. जे काही अनसर्टन्टी आहे किंवा व्हेनेझुएलावरतीच्या संदर्भामध्ये जी टॅक्टिक्स अमेरिकेने अवलंबवली आहे, तर त्याचा हा कुठेतरी परिणाम आहे. रुपया 5 पैसे ॲप्रिसिएट होऊन 75.72ला बंद झालेला आहे. बुधवारी USचे मार्केट हे पडलेले आहेत. डाऊ जोन्स असेल, नॅसडॅक, S&P 500 हे पडलेले होते. तर मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑटोमोबाईल सेक्टरवरती सरसकट सगळ्या देशांवरती 25% टॅरिफ लावण्याची कालच घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, काल मार्केट का पडलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जे मार्केट 23,800वरून सलग खाली आलं होतं फेब्रुवारीमध्ये 21,964पर्यंत आणि परत 15-20 दिवसात ते रिकवर झालं होतं, परंतु 23,859च्या लेवलला ते बंद झालेलं असताना कुठंतरी एक आशा पल्लवित झाल्या होत्या की मार्केट इथून पुढे वाढेल. मात्र ते तिथून सडनली करेक्ट झालेलं आहे आणि 23,500च्या खाली आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक काळजी म्हणा किंवा एक शंकेची पाल चुकचुकली आहे की परत हा मार्केटचा ट्रेंड रिव्हर्सल तर नाही आहे, परत मार्केटमध्ये करेक्शन तर येणार नाही आहे. तर सुरुवातीला त्याची कारणं पाहूयात आपण. तर मित्रांनो, काल जे मार्केट पडलं तर कुठेतरी मार्च एंडचा समभाग विक्रीचा मारा त्यामध्ये दिसून आलेला आहे. दुसरी गोष्ट, पुट ऑप्शन्समध्ये अनवाइंडिंग दिसून आलेला आहे आपल्याला. त्यानंतर मार्जिन ट्रेडेड फंडमध्ये कुठेतरी विक्रीचा मारा दिसून आला, कारण मार्जिन ट्रेडेड फंडमध्ये खूप मोठी व्हॅल्यू बुक झालेली होती, तर ती हळूहळू सातत्याने जानेवारीपासून लोक कमी करत आहेत आणि मार्चला ती पूर्ण कमी करायची या उद्देशाने हा विक्रीचा मारा चालू आहे. आणि आपण एक्सपायरीच्या लास्ट वीकमध्ये असल्यामुळे आणि आज गुरुवारी तर एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची हा मारा होणं हे अपेक्षितच होतं. आणि आज मात्र मार्केट अतिशय व्हॉलाटाईल राहील. वरच्या दिशेनेही जाईल, खालच्या दिशेनेही जाईल. प्रोबेबली खालच्या दिशेनेच आज मार्केट राहण्याची जास्त शक्यता आहे. तर या लेव्हलकडे आपल्याला वॉच करायचं आहे. आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्स जे आहेत ते 23,200ला खरेदी करतील. तर मित्रांनो, आज आपण म्युच्युअल फंडमधल्या 3 टर्मबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. SIP, STP आणि SWP. SIP तर आपल्याला बऱ्यापैकी परिचित झालेली आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एका मंथली म्हणा, क्वार्टरली म्हणा, एका ठराविक अंतराने सातत्याने मार्केटमध्ये पैसे लावणं म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. समजा आपल्याकडे एक रकमी पैसा आलेला आहे आणि तो आपल्याला कमी कालावधीमध्ये तात्काळ गुंतवायचा आहे, तर अशा वेळेला काय केलं जातं, तो एक रकमी जो पैसा आहे तर तो एक रकमी पैसा एखाद्या डेट किंवा शॉर्ट टर्म लिक्विड फंडामध्ये लावला जातो आणि तिथून तो सिस्टमॅटिकली आपल्याला ज्या पाहिजे त्या म्युच्युअल फंडामध्ये सिस्टमॅटिकली 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो गुंतवला जातो. या दरम्यान आपल्याला टॅक्स लागतो का, म्हणजे रिडीम्शन आपले युनिट झाल्यानंतर तर हो लागतो, परंतु तो अतिशय थोड्या प्रमाणात असतो. कारण
मंथली जसा जसा तो पैसा जातो तर त्यावर मिळणारा गेन, कॅपिटल गेन हा छोटा असतो, त्यामुळे तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला लागतो आणि आपला पैसा तात्काळ आपली जी मोठी रक्कम असते ती पटकन आपल्या पाहिजे त्या फंडामध्ये गुंतवली जाते. आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन जे पेन्शनर आहेत, ज्यांना आपल्या मासिक खर्चासाठी मंथली गरज असते पैशाची, तर ते आपला पैसा एखाद्या हायब्रिड फंडामध्ये गुंतवून त्यांना महिन्याला जी काही रक्कम पाहिजे तर ती रक्कम आपली त्यांना मिळत राहते. तर साधारणतः असं मानलं जातं की किती पैसे काढले पाहिजेत तर ते तुम्हाला दीर्घकाळ टिकतील. तर साधारणतः एक 4% रक्कम जर काढली आपण सातत्याने आपल्या फंडामधून, तर ती रक्कम आपल्याला साधारणतः दीर्घकाळ आपली जी गरज आहे तर ती भागवण्यासाठी ती रक्कम पुरेशी ठरते असं म्हटलं जातं. आपण अतिशय थोडक्यामध्ये ही माहिती पाहिली. नंतर कधीतरी आपण याच्यावरती एक डिटेल आणि विस्ताराने व्हिडिओ बनवूया. आपण आपल्या व्ह्युअर्सची मागणी होती म्हणून आपण थोडक्यात ही माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण आज वॉच करूया मार्केटमध्ये काय होते. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे, परंतु या मार्केटच्या सगळ्या कंडिशनमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की FII सातत्याने खरेदी करत आहेत या मार्केटमध्ये आणि मार्च एंड झाल्यानंतर हे चित्र बदलेल अशी आशा व्यक्त करूया आणि तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.